नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर. मित्रांनो, मनसैनिकाने प्रश्न निर्माण केले. मला प्रश्न विचारले. काय विचारला तर भारतीय जनता पार्टी ही जे काही फोडाफोडीचं राजकारण करतात हे तुम्हाला मान्य आहे का? मी त्यांना एक सांगू इच्छितो की राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं आहे ना यापूर्वी त्यांच्या भाषणातून, ते जरा तुम्ही नीट ऐका. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. संसदेमध्ये जे काय निर्णय घ्यायचे आहेत, जे काय योजना, जे काय प्रकल्प, जे काय कायदे पास करायचे आहेत, त्यासाठी जे संख्याबळ हवं आहे ते संख्याबळ मिळवण्यासाठी केलेला हे कृत्य आहे. मग याच्यामध्ये देशाचं भलं होते की देशाची माती होते, उत्कर्ष होतोय की देश बर्बाद होतोय, हे ठरवावं लागेल. हेच ते वास्तव आहे. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा. आपण करू ते योग्य, दुसऱ्यांनी केलं तर अयोग्य, असे दोन मापदंड असू शकत नाही. हेच ते वास्तव आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार तुम्हाला पटत असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर. मित्रांनो, मनसैनिकाने प्रश्न निर्माण केले. मला प्रश्न विचारले. काय विचारला तर भारतीय जनता पार्टी ही जे काही फोडाफोडीचं राजकारण करतात हे तुम्हाला मान्य आहे का? मी त्यांना एक सांगू इच्छितो की राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं आहे ना यापूर्वी त्यांच्या भाषणातून, ते जरा तुम्ही नीट ऐका आणि त्याचं मनन चिंतन करा. तुमच्या लक्षात येईल फोडाफोडीचं राजकारण कुठून सुरू झालं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्च्या तरी आघाडीत, जरा एकमेकांकडे एकदा बघा. आपण काय उद्योग केलेत ते. याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. मागितले असते तर दिले असते. पण काय त्याला म्हणतात ना, ढेकणा संगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसलेत. या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी. कोणी सुरू केलं तर शरदचंद्रजी पवार यांनी. आणि त्यांनी स्वतःचा पक्ष फोडला, म्हणजे काँग्रेसला फोडला आणि मग त्यांनी पोलोद निर्माण केला. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केला. मित्रांनो, हे फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्रात शरद पवारांनी आणलं. आणि याचं वक्तव्य हे कोणी दिलेलं आहे तर खुद्द राज ठाकरे यांनी आणि मनसैनिकांचे सर्व. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी करते असं म्हणायला आपण गेलो तर ते साफ चुकीचं ठरेल. दुसरी गोष्ट, या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे कमी पडले नाहीत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले म्हणून ते मनसैनिक आणि उभाटा सैनिक हे एकत्र येऊन बोलत आहेत, एका मुखाने बोलत आहेत. एक मुखाने ते भारतीय जनता पार्टीचं किंवा त्या शिवसेनेचं काय करतात, विरोध दर्शवत आहेत, विरोध करत आहेत, फोडाफोडीचं राजकारण करतात म्हणून त्यांच्यावरही आरोप लावत आहेत. पण ह्याच उद्धव ठाकरेंनी ह्याच मनसेचे म्हणजे राज ठाकरेचे 6 नगरसेवक फोडले होते आणि स्वतःला बहुमत सिद्ध केलं होतं महानगरपालिकेमध्ये. त्यावेळी ते कोणतं राजकारण करत होते? त्यावेळी जे काय राज ठाकरेंनी त्याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे ते जरा ऐका, म्हणजे तुमच्यातही लक्षात येईल, त्या मनसैनिकांच्या लक्षात येईल. आज ते उभाटा सैनिकांचे, उभा सैनिक नाही, उभाटा कार्यकर्त्यांचे हे काय घेत आहेत, बाजू घेत आहेत. त्या उद्धव ठाकरेची बाजू घेत आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात सांत्वना निर्माण आली आहे, त्यांची सांत्वना करतायत. म्हणजे बघा तुम्ही, मनसैनिक विसरलेत ज्यावेळी तुमचे 6 नगरसेवक ह्याच उद्धव ठाकरेंनी फोडले होते.
यावेळी हे फोडाफोडीचं राजकारण कुठे गेलं होतं? त्यावेळी तुमच्या सर्वेसर्वा तुमचे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य जरा उघड्या डोळ्याने उघड्या कानाने ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे विसरलेत आपण जे राजकारण केलं आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी, ते योग्य होतं. आणि आताच तेच राजकारण जर त्या शिंदेने केलं, त्या शिवसेनेने केलं तर ते चुकीचं असं कसं म्हटलं जाईल? त्यांना दोन मापदंड कसे असतील? हा साधा सरळ प्रश्न आहे त्या मनसैनिकांना, त्या उभाटाच्या कार्यकर्त्यांना. कारण ती शिवसेना नाही आहे. ते संजय राऊत म्हणतात शिवसेना एकच आहे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मग जर ती शिवसेना एकच आहे, मग जी 1965 साली स्थापन झालेली, ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली जो शिवसेना हा पक्ष, जो आज शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याला आपण नाकारावं लागेल. मग बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाला नाकारावं लागेल. ही गोष्ट हे संजय राऊत विसरत आहेत का? मग ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी सुद्धा शरद पवारांनी त्या छगन भुजबळांना फोडलं होतं. त्यांच्याबरोबर छगन भुजबळांबरोबर अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवक गेले होते. बाळासाहेब हयात असताना या शिवसेनेमधून नारायण राणे ला फोडलं कोणी? तर काँग्रेसने. ते काँग्रेसवासी झाले होते नारायण राणे. मग हे विसरलेत का? म्हणजे काँग्रेसने फोडलं नाही आजपर्यंत असं म्हणणं या संजय राऊताचं आहे. मग हे संजय राऊत विसरलेत का? काँग्रेसने ज्यावेळी त्या नारायण राणेला फोडलं आणि त्यांच्यासोबत जे नगरसेवक आणि आमदार, खासदार गेले होते निघून काँग्रेसमध्ये, हे विसरलेत का? त्याच दरम्यान ते गणेश नाईकसुद्धा गेले होते काँग्रेसमध्ये. हे तुम्ही विचार करा. म्हणजे हे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने सुरू केलं. हा आरोप जे लावतायत, हा आरोप धादांत खोटा आहे. मित्रांनो, याची सुरुवात कोणी केली? तर शरद पवारांनी, महाराष्ट्रात तरी. आणि ते सुद्धा स्वतःचा पक्ष फोडून, काँग्रेसला फोडून. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण करणारा कोण आहे? तर शरद पवार. मग आज त्या शरद पवारांच्या सोबत हा उभाठा, हे उद्धव ठाकरे, तेच संजय राऊत जाऊन बसले आणि ते भलामण सुद्धा करतायत. जनक कोण आहेत फोडाफोडीचे? तर शरद पवार. त्यांचं गुणगान गात आहेत ते संजय राऊत. आणि आता ज्यावेळी जे 6 आमदार त्या शिवसेनेमध्ये, म्हणजे मूळ शिवसेनेमध्ये गेले, त्यावेळी राज ठाकरेला सुद्धा मिरच्या झोंबल्या आणि राज ठाकरे सुद्धा आता त्याचं तोंड सुख घेत आहेत. मग राज ठाकरेंनी हे लक्षात घ्यावं की आपल्या भावाने जी सुरुवात केली तीच त्याचं हे प्रत्यंतर आहे. मग त्याचे जे फळ आहेत, जसं पेरलं तसं उगवलेलं आहे. मग त्यावेळी राज ठाकरे जे काय वक्तव्य त्यांनी केलं, 50 खोके एकदम ओके, राज ठाकरेच म्हणाले आहेत. ऐकलं ना तुम्ही? मागच्या मी जी क्लिप टाकली त्याच्यामध्ये, की किती करोडो मोजलेत माझ्या नगरसेवकांना फोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी. म्हणजे विचार करा मित्रांनो, बोलताना विचारपूर्वक बोला, इतिहास बघा आणि मग तुम्ही आरोप करा, प्रत्यारोप करा. कोणाचं समर्थन करायचं आहे, कोणाचा विरोध करायचा हे ठरवा. कुठल्या तरी एखाद्या पक्षाचं समर्थन करायचं, कुठल्या तरी एका पक्षाचा विरोध करायचा, एखाद्या संघटनेचं समर्थन करायचं, एखाद्या संघटनेचा विरोध करायचा. तो करत असताना पहिल्यांदा इतिहास जाऊन बघा त्या संघटनेचा, त्या पक्षाचा. आणि त्यानंतर कोणाला चुकीचं ठरवायचं आहे, कोणाला खोटं ठरवायचं आहे, कोणाला गद्दार ठरवायचं आहे हे ठरवा. कार्यकर्ते असो, समर्थक असो, कोणी असो, कुठल्याही पक्षाचे असो, राजकारण आहे ते. आणि राजकारणामध्ये कोण स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी, स्वतःच्या मतलबासाठी काय करत असतो ते सांगता येत नाही. पण ह्या राष्ट्रासाठी, ह्या राज्यासाठी, ह्या देशासाठी कुठला पक्ष, कुठली संघटना कार्यरत आहे हे पाहावं उघड्या डोळ्याने, त्या नागरिकाने, त्या मतदार राजाने. ते फोडाफोडीचं राजकारण ठेवा बाजूला, पण त्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर काय नक्की घडवणार आहे, काय घडणार आहे? जसं त्या महबूबा मुफ्तीबरोबर काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टी जाऊन सोबत बसली, त्यांनी गठबंधन केलं, तिथे युती केली. पण त्या युतीच्या मागे कारण काय होतं? तर ते 370 कलम नेस्तानाबूत करणं, ते 370 कलम रद्द करणं, हे त्याच्या मागचा उद्देश होता.
म्हणजे ह्या देशासाठी ते 370 कलंक होतं. ते मिटवल्यानंतर आज त्या काश्मीरमध्ये शांतता आहे. ती दगडफेक केली जात नाही आहे. ते अतिरेकी निर्माण होत नाही तिथे आता. म्हणजे शांतता आहे, रोजगार मिळते आहे. तिथले नागरिक आज सुखी समृद्ध आहेत. म्हणजे फक्त तुम्ही कारण काय आहे, त्याच्या मागे कारण काय आहे हे पण शोधून काढा, हे पण बघा. म्हणजे महबूबा मुफ्तीबरोबर जाऊन जी काही युती केली, आघाडी केली, त्याच्या मागे कारण काय होतं, तर निमित्त काय होतं, तर 370 कलम रद्द करणं. आता हे जे काय 6 आमदार किंवा खासदार हे खासदार ज्या शिवसेनेकडे गेले, म्हणजे एनडीए आघाडी जी आहे, भारतीय जनता पार्टीचे बरोबर जे घटक दल आहेत त्यांची ताकद वाढवण्यासाठी गेलेले आहेत. आणि ही ताकद वाढल्यानंतर संसदेमध्ये जे काय निर्णय घ्यायचे आहेत, जे काय योजना, जे काय प्रकल्प, जे काय कायदे पास करायचे आहेत, त्यासाठी जे संख्याबळ हवं आहे ते संख्याबळ मिळवण्यासाठी केलेला हे कृत्य आहे. मग याच्यामध्ये देशाचं भलं होते की देशाची माती होते, उत्कर्ष होतोय की देश बर्बाद होतोय, हे ठरवावं लागेल. हेच ते वास्तव आहे. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा. आपण करू ते योग्य, दुसऱ्यांनी केलं तर अयोग्य, असे 2 मापदंड असू शकत नाही. हेच ते वास्तव आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार तुम्हाला पटत असतील तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर हे सर्व मी माझं मत मांडलेलं आहे. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.